नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के झुके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भजनी मंडळाकरता आता एक नवीन योजना सुरू केलेली आहे. भजनी मंडळ अनुदान योजना. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने ही नवीन योजना भजनी मंडळाकरिता सुरुवात केलेली आहे. ज्यामध्ये प्रत्येक भजनी मंडळाला ₹25,000 इतकी अनुदान मिळणार आहेत मित्रांनो. मग त्याविषयीचाच ऑनलाईन अर्ज आपण कशाप्रकारे भरू शकतो, ती सर्व ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला महाअनुदान.org.gov माफ करा महाअनुदान.org या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ही वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर असा इंटरफेस तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता संस्था भजनी मंडळ नोंदणी. नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर असं त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन एक छोटंसं करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये तुमचा विभाग निवडायचा आहे कोणता आहे ते. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुका निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर ग्रामपंचायत असेल, नगरपरिषद असेल, ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर भजनी मंडळाचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. मी या ठिकाणी सॅम्पलसाठी तुम्हाला टाकून देत आहे. त्यानंतर मित्रांनो, संस्थेचा आणि भजनी मंडळ यांचा कायमचा पत्ता तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. टाकल्याच्या नंतर मोबाईल क्रमांक देखील तुम्हाला त्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला ईमेल आय डी देखील तुम्हाला त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ईमेल आय डी टाकून घेतलेला आहे. त्यानंतर नोंदणी करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्या नंतर तुमची नोंदणी जी आहे ती नोंदणी या ठिकाणी माहिती जतन केली आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर परत एकदा टाकून त्यावर OTP घ्यायचा आहे. OTP पाठवा या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर एक OTP तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सेंड करण्यात येईल. तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि OTP व्हेरीफाय करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लोककलांना भांडवली व प्रयोग अनुदानासाठी अर्ज यामध्ये आलेला आहे. भीमसेन जोशी अनुदान अर्ज, सहाय्यक अनुदान अर्ज, भांडवली अनुदान अर्ज, नाट्यनिर्मिती अनुदान अर्ज, भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज. तर यामध्ये आपल्याला भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपण रजिस्ट्रेशनच्या वेळी जी माहिती टाकली होती ती माहिती तुम्हाला सर्व त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर उर्वरित हा फॉर्म जो आहे तो आपल्याला
भरायचा आहे मित्रांनो, ज्यामध्ये असणार आहे तुम्हाला बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर बँकेचे नाव देखील टाकायचं आहे. शाखा कोणती आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा कन्फर्म खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. खातेधारकाचे नाव टाकायचे आहे. भजनी मंडळ पॅन कार्ड देखील टाकून घ्यायचं आहे ना. भजनी मंडळ व्यावसायिक आहे का? येस किंवा नो मध्ये तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. मंडळाचे कार्यक्षेत्र हे कोणत्याही शहरी, ग्रामीण, आदिवासी, सीमावर्ती हे तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर मागील 3 आर्थिक वर्षात मंडळाने नामांकित अथवा मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची माहिती तुम्हाला द्यायची आहे थोडक्यामध्ये. त्यानंतर मंडळाने कला क्षेत्रात राज्य, देश पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची थोडक्यात माहिती द्यायची आहे. त्यानंतर 3 मध्ये मागील 3 आर्थिक वर्षात केंद्र शासन, राज्य शासन यांच्याकडून कला क्षेत्रातील कार्याबद्दल निधी मिळाला असल्यास त्याबाबतची माहिती द्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, भजनी मंडळातील सदस्य संख्या लिहायची आहे. आत्तापर्यंत केलेली कार्ये, भजने, कार्यक्रमाची माहिती द्यायची आहे. त्यानंतर एका वर्षात केलेल्या कार्यक्रमाची संख्या देखील त्या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला काही कागदपत्रही अपलोड करायचे आहे, ज्यामध्ये ग्रामपंचायत दाखला, त्यानंतर केलेल्या कार्यक्रमाची मूळ छायाचित्र, आयोजक प्रमाणपत्र, त्यानंतर कार्यक्रमाशी संबंधित वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली वृत्तांत अथवा परीक्षणे, वृत्तपत्राची नाव आणि वृत्तपत्राचा वार व दिनांकासह आपल्याला ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका, हँडबिल, कार्यक्रमाच्या जाहिरातीचे कात्रण देखील या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे मित्रांनो. त्यानंतर वरील सर्व दिलेली माहिती ही खरी असून यामध्ये चुकीची असल्यास आढळल्यास भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होईल याची आम्हाला कल्पना आहे. हे झाल्याच्या नंतर नोंदणी करा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर एक प्रिंट निघेल, ती प्रिंट तुम्हाला घेऊन ती प्रिंट जवळ ठेवायची आहे मित्रांनो. अशा प्रकारे हा फॉर्म तुम्ही भरू शकता मित्रांनो. माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.